हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गौरी मॅथ्स अकॅडमी. तर बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो डिटरमिनिंग मेथड, क्रायमर्स रूल किंवा क्रायमर्स मेथड यांनी आपण लिनियर इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं. आपण क्रायमर्स रूल कुठून आलं, कसं आलं याच्यावर नाही फोकस केला. त्यांनी लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याच्यावर जास्त फोकस केला. ओके, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत तुमचं प्रॅक्टिस सेट 1.3. ओके, तर पहिला क्वेश्चन घेऊ आपण. काय? फिलिंग द ब्लँक्स विथ अ करेक्ट नंबर. म्हणजेच काय? फिलिंग द ब्लँक्स आहेत ते आपल्याला करेक्ट नंबरनी सोडवायचं आहे. आता बघा काय आहे, आपल्याला माहिती आहे डिटरमिनिंग मेथड मध्ये काय असते. पहिले या दोघांचं मल्टिप्लाय, नंतर या दोघांचं मल्टिप्लाय आणि यांच्या मधात काय असतो मॅम? मायनस. तर बघा इथे काय, पहिले 3 मल्टिप्लाय काय पाहिजे 5. मग आपण लिहू 3 मल्टिप्लाय 5. नंतर काय, इथं मायनस आहे ऑलरेडी दिलेला, आपल्याला मायनस घ्यायचा का नाही. पुढे काय, आपल्याला पुढे काय पाहिजे 2 मल्टिप्लाय 4. इथं 2 नाहीये, मग इथं काय देऊ आपण 2 मल्टिप्लाय 4 आहे. ओके, बघा मग या दोघांचा मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, 3 5 जा 15 मायनस या दोघांचा मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, 2 4 जा 8 आलं. आता यांचा आन्सर काय येणार, 15 मायनस 8, आन्सर काय आलं 7. हे आहे तुमचं फायनल आन्सर. आन्सर काय आलं तुमचं 7. आता बघा नेक्स्ट बघू. स्क्रीनशॉट घ्या पटकन, नंतर मी इरेज करते. ओके, घेतला स्क्रीनशॉट. आता बघा हे आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटरमिनंट. म्हणजेच काय, आता हे पूर्ण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा काय डिटरमिनंट आहे, आता यातला आपल्याला सॉल्व्ह करायचं. पहिले काय करू आपण, -1 -4 सोबत मल्टिप्लाय करू. मग -1 मल्टिप्लाइड बाय 4, या दोघांचं काय केलं आपण मल्टिप्लाय. नंतर काय देतो आपण, मायनसचं साइन, यांना ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं म्हणजे आपण जास्त कन्फ्युज होत नाही. ओके, यांना ब्रॅकेट मध्ये टाकलं. नंतर काय करू आपण, 7 ब्रॅकेट 7 मल्टिप्लाइड बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट. आता काय करू, दोघांचं मल्टिप्लाय करू. लक्ष देऊन बघा, इथं काय -4 मल्टिप्लाइड बाय 4, सॉरी -1 मल्टिप्लाइड बाय 4, इथे काय आलं -4. नंतर काय मायनस, आता बघा मायनस आहे. नंतर 7 2 जा 14, 7 2 जा काय 14. या दोघांना सॉल्व्ह केल्यावर काय होणार, -4 -41. या दोघांचं काय होणार, साइन सेम आहे, प्लस होणार. ओके, बघा काय होणार प्लस. इथे किती आले 18, पण मायनस आहे, मोठ्या नंबरचं साइन काय मायनस, मी इथे येऊन जाणार मायनस. बघा मग डिटरमिनंटचं आन्सर काय आलं आपलं -18. काय आलं -18. पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट. आता बघा मी इरेज करते. बघा इकडे, ठीक आहे. आता आपण घेऊ दुसरा क्वेश्चन. खूप इझी आहे, जास्त अवघड नाहीये, एकदम इझी आहे. ओके, बघा हाय दुसरा क्वेश्चन. यात पण काय करू आपण, यांना मल्टिप्लाय करू. पहिले काय करू, 5 मल्टिप्लाइड बाय 0, यांना ब्रॅकेट मध्ये टाकलं. नंतर येणार मायनस ब्रॅकेट मध्ये काय 3 मल्टिप्लाइड बाय -7. ओके, कोणत्याही नंबर सर 0 कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते मॅम, आन्सर आपलं 0च येणार आहे. ओके, इथे येणार मायनस ब्रॅकेट मध्ये, या दोघांचं मल्टिप्लाय केल्यावर काय होणार -21. नाही काय आलं, मायनस मायनस प्लस होऊन जातील, +21. ओके, प्लस आपण लिहू नये. हे आलं तुमचं फायनल आन्सर. क्लिअर आहे, बघून घ्या. क्लिअर आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या पटकन, नंतर मी इरेज करते. ओके, घेतला स्क्रीनशॉट. आता बघा हे आपलं नेक्स्ट क्वेश्चन. मॅम हे तर फ्रॅक्शन मध्ये आहे, यांना कसं करायचं, सेम त्याच मेथडने करायचं. ओके, बघून घ्या काय होणार. पहिले आपण 7/3 याला मल्टिप्लाय करू 1/2 सोबत. 7/3 मल्टिप्लाय करू 1/2 सोबत. नंतर इथे येणार मायनस
इथं काय येणार मायनस ब्रॅकेट मध्ये काय 5/3 मल्टिप्लाय करू 3/2 सोबत. ओके, कशावर मल्टिप्लाय करू 3/2 सोबत. आता बघा मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो आपण, जर दोन फ्रॅक्शनचे मल्टिप्लिकेशन होत आहे तर अमोरा समोर मल्टिप्लाय बाय करतो. मग इथं काय येणार 7 नंतर काय येणार 6 3 2 जा 6 मायनसचं साईन मायनसचं साईन आहे. इथं पण सेम होणार अमोरा समोर मल्टिप्लाय करू. ओके, काय येणार इथं 5 3 चा 15 डिवाइड बाय खाली काय येणार 6 3 2 चा 6. मग आता एक सांगा याचं काय कॉमन बेस आहे, मग काय येणार 7 मायनस 50 आपण कॉमन बेसात 6 लिहू शकतो. ओके, मग काय येणार तर या दोघांचे सबट्रॅक्शन केल्यावर -8 डिवाइड बाय 6 -8 डिवाइड बाय 6 म्हणजेच काय आलं 3. आता आपण याला 2 ने डिवाइड करू. 3 1 चा 3 3 2 चा 6 सॉरी 3 ने आपण याला 2 ने डिवाइड करू. काय येणार 2 1 चा 2 2 चा 4 2 3 चा 6 2 4 चा 8. इथे आन्सर काय मायनस जसं तसं. ओके, -4 डिवाइड बाय 3. तर हे आलं आपलं फायनल आन्सर. ओके, पटकन स्क्रीनशॉट घ्या, पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतला स्क्रीनशॉट. हा आहे आपला तिसरा क्वेश्चन. बघा आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तिन्ही सॉल्व्ह करून घेतले. आता थर्ड क्वेश्चन बघा काय, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन्स युजिंग क्रायमर्स रूल. आपण क्रायमर्स रूल शिकलेला आहोत. ओके, तर बघा इक्वेशन काय लिहून घे. पहिले दिलेले इक्वेशन गिवन इक्वेशन्स काय बघून घ्या. 3x - 4y = 10 हे एक आहे. आणि दुसरं इक्वेशन काय 4x + 3y = 5 हे आपलं दुसरं इक्वेशन. मग आता आपण काय करू a1 a2 b1 b2 c1 c2 यांची व्हॅल्यू काढून घेऊ. चला तर a1 काय पहिले मी डिटेल मध्ये सांगते. काय पहिला क्वेश्चन एकदम डिटेल मध्ये घेऊ आपण, दुसरं डायरेक्टली सॉल्व्ह बघून घ्या. a1 काय 3 b1 काय -4 पुढे साइन काय मायनस, मग काय आलं -4 सांगा. c1 काय 10. आता सेम a2 काढून घेऊ. a2 काय 4 नंतर b2 काय 3 नंतर c2 काय आहे 5 c2 काय 5. मग आता आपल्याला माहिती आहे पहिले आपण काय काढतो मॅम, पहिले आपण d काढतो. d काढण्यासाठी काय लागते आपल्याला a1 a2 b1 b2 हे आपल्याला d काढायसाठी लागते. मग टाकून देऊ आपण इक्वल टू देऊ. इथं a1 काय b1 काय a1 3 b1 -4 a2 4 b3 सॉरी b2 काय 3 बघून घ्या. करू आपण मल्टिप्लाय. पहिले काय होणार या दोघांचं 3 × 3 ब्रॅकेट मध्ये नंतर देणार आपण मायनस. या दोघांचं मल्टिप्लाय इथे काय येणार -4 × 4 इक्वल टू इथे काय येणार 3 3 चा 9 नंतर येणार मायनस. इथे काय येणार -4 4 चा 16 इथं मायनस आहे इथं मायनस आहे दोन्ही मायनस. इथं काय येणार मायनस मायनस काय होणार +16. 9 + 16 काय होतात सांगा बरं. 9 + 16 मॅम 25. 9 + 16 काय होतात 25 काय होतात 25. मग बघा आपल्याला सेम काय करायचं आहे dx काढायचं आहे. सेम याच प्रकारे काय करायचं आहे dx काढू. मग आता dx कसा काढू dx काढायचं आहे म्हणजे a वाली टर्म गायब. a वाली टर्म काय करू आपण गायब. या ठिकाणी काय येणार मग या जागी काय येणार c1 and c. बघा मग कसं x काढायचं इथे येऊ आपण c1 c2 b1 and b2 a वाली टर्म गायब केली आपण. ओके, नंतर बघा इक्वल टू c1 काय 10 c2 काय 5 b1 काय
-4, B2 काय आहे 3. यांना सॉल्व्ह करू आपण. काय येणार बघा, 10 मल्टिप्लाय 3 हे ब्रॅकेट मध्ये, नंतर काय घेतो आपण मॅम मायनस. आता काय घेऊ आपण -4 मल्टिप्लाय 5. ओके बघा मल्टिप्लाय करून टाकू. आता 3 ने 3 ने मल्टिप्लाय केलं काय होणार 30 मायनस ब्रॅकेट मध्ये, कारण की मायनस आहे ना आपण मायनस देऊ. -4 ने 5 ला मल्टिप्लाय केल्यावर काय होणार -20. काय येतील -20. दोन्ही पण मायनस आहे, मग मॅम मायनस मायनस काय होतात प्लस. मग इथं काय आलं +20 इक्वल टू +30 प्लस 20 काय होतील 50. आन्सर काय आलं 50. आता सेम असंच करू, dy काढू आपण. सेम प्रकारे dy काढू. आता dy काढणार, काय करणार dy काय काढायचं y म्हणजेच काय b वाली टर्म गायब. b वाल्या टर्मचं काय काढू आपण c वाला. ओके बघा मग a काय आहे a1 b1 a1 a2 c1 and c2. बघा मग a च्या जागी काय आहे सांगा पटकन. याच्या जागी काय आहे बोला, याच्या जागी आहे मॅम 3. a2 च्या जागी काय आहे मॅम 4. c1 च्या जागी काय आहे मॅम 10. ओके आणि c2 च्या जागी काय आहे 5. आता लिहून घेऊ जसं तसं. काय करू मल्टिप्लाय इक्वल टू पहिले 5 नी 3 ला मल्टिप्लाय करू म्हणजे काय 3 मल्टिप्लाइड बाय 5 हे ब्रॅकेट मध्ये, नंतर काय येणार -10 मल्टिप्लाइड बाय 14 इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लाय केल्यावर काय होणार मॅम इथे येतील 50 मायनस या दोघांचं मल्टिप्लाय केल्यावर इथे येणार 40. मग बघा आता मोठी संख्या जी आहे म्हणजेच काय 40 याच्या पुढे मायनस आहे, मोठीच्या पुढे मायनस आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे मायनस. आन्सर काय येणार आहे मायनस. आता करून टाकू 40 मायनस 15 काय होतात मॅम 25. मग dy ची व्हॅल्यू काय आली 25. dy ची व्हॅल्यू काय आली बोला पटकन मॅम dy ची व्हॅल्यू 25 आली. मग आता आपण काय करायचंय आता मेन प्रोसिजर म्हणजेच काय x काढू. आता काय काढू x काढायसाठी काय लागते पहिले dx नंतर d. dx काय सांगा dx काय आपला हा इथे आहे dx आहे मॅम 15 डिवाइड बाय d काय 25. मग सांगा 25 वन चा 25 25 टू चा 15. आन्सर काय आला आपला x इक्वल टू काय आलं 2. देअर x ची व्हॅल्यू काय आली 2. सेम y ची पण काढू. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय लागते तसंच dy इक्वल टू dy डिवाइड बाय d. मग dy काय -25 d काय 25 हो ना. मग आता काय 25 वन चा 25 इक्वल टू आन्सर काय आलं -1. मग y इक्वल टू काय आलं -1. देअरफॉर लिहून व्हॅल्यू लिहून घ्यायचे. मग आता काय करू आपण देअरफॉर सोल्युशन x, y इक्वल टू x, y काय आपलं बोला पटकन मॅम x आहे आपला 2 y आहे आपला -1. हे काय x, y. तर हे काय आपलं फायनल सोल्युशन. ओके पटकन स्क्रीनशॉट घ्या. हा क्वेश्चन आपला झालेला आहे x आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे. पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके ओके घेतला स्क्रीनशॉट. तर हा आहे आपला सेकंड क्वेश्चन. हा काय आपला सेकंड क्वेश्चन. पण मॅम इथे इक्वेशन तर आम्हाला वेगळंच काहीतरी वाटतंय. 4x + 3y - 4 = 0. दुसरं इक्वेशन आहे 6x = 8 - 5y. मग आपल्याला काय पहिले इक्वेशन व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. बघा पहिलं इक्वेशन काय आहे 4x + 3y - 4. हा -4 त्या साईडने पाहिजे. मग करून घेऊ पहिले काय 4x + 3y. हा इथं मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होणार प्लस म्हणजेच काय 4. आलं एक इक्वेशन बरोबर. आता इथं काय करायचं हा 5y काय मायनस इकडे गेल्यावर काय होणार प्लस. टाकून देऊ
6x प्लस 5y इक्वल टू 8 इक्वल टू काय आलं 8. तर दोन्ही इक्वेशन बरोबर आले. हो मॅम आले. आता आपण पटकन a1 a2 यांची व्हॅल्यू काढून घेऊ. a1 काय आपला 4, a2 काय 6, b1 काय आणि b2 काय सांगा पटकन पटकन सांगा. ह्या व्हॅल्यू तुम्हाला हर एक क्वेश्चन मध्ये काढायच्या आहे, एक्झाम मध्ये पण काढायचंय. ओके. आणि मी जसं देते डिटेल मध्ये, जसे आपण पहिला क्वेश्चन पूर्ण डिटेल मध्ये सॉल्व्ह केला तसंच सेम तुम्हाला एक्झाम मध्ये पण करायचं आहे. ओके. c1 काय इथं 4 आणि c2 काय 8. बघून घ्या. काय पहिले d ची व्हॅल्यू काढायची आहे. d ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय लागते a1 a2 b1 b2. मग आता मी इथं a1 a2 b1 b2 लिहत नाही बसत, हे तुम्ही लिहून घ्या. आता इथं काय पाहिजे a1 हे आता तुम्ही नोटबुक मध्ये तसं सेम मी जसं सॉल्व्ह करतो डायरेक्टली तसं पण केलं चालेल, काही हरकत नाही. पण तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे एक्झाम मध्ये सोडवायसाठी. एक्झाम मध्ये लिहिलं नाही तर डायरेक्ट गिव्हन इक्वेशन नाही लिहिलं, काही नाही मार्क कटतील त्यातले. ओके. तर ते पूर्ण लिहायचं आहे a1 a2 b1 b2 सर्व. 5 इक्वल टू बघा आता या दोघांचं मल्टिप्लाय होणार काय होणार 5 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 6. 4 मल्टिप्लाइड बाय 5 काय होणार मॅम 20 मायनस 6 3 मल्टिप्लाइड बाय 6 काय होणार सांगा बोला पटकन. मॅडम 80 होती काय होती 6 1 6 6 2 12 6 3 80. मग इथे व्हॅल्यू काय आली यांची 2. आन्सर काय आलं 2. डी इक्वल टू काय आता असं dx काढू. dx काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला सांगा पटकन. ए वाली टर्म एलिमिनेट गायब डायरेक्ट गायब करू आपण. एला बघूच नाही. एच्या काय घेऊ c1 c2. मग बघा c1 काय 4 c2 काय 8. तसंच आता b सेमच आहे कारण की आपल्याला x वाला काढायचं आहे ना. b वाला कधी गायब करू आपण y वाला काढताना. ओके. dy काढताना 3 इथं काय 5. करून टाकू यांचं मल्टिप्लिकेशन. बघा इथं काय येणार 4 मल्टिप्लाइड बाय 5 4 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 8. ओके. इथं काय येणार 20 नंतर काय येतील 3 8 चा 24. ओके. बघा मग इथे काय येणार -4. आन्सर काय आलायचं -4. असंच आपण dy काढू. dy इक्वल टू इथं काय a ची टर्म राहतील 4 6. आता y इथं b च्या जागी काय राहणार c वाली टर्म म्हणजेच काय 4 and 8. बघा इक्वल टू इथे लिहिते मी 4 मल्टिप्लाइड बाय 8 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 6 इक्वल टू 4 ने 8 ला मल्टिप्लाय केलं काय येणार 32 येतील मॅम. मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर काय येणार बोला पटकन काय येणार 24 इक्वल टू या दोघांचं मायनस केल्यावर सम केल्यावर काय सॉरी या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर काय होणार बोला पटकन मॅम 8 येतील. इथं काय येतील 8 काय येतील 8. आता बघा अब देखेंगे. सांगा मला आता काय करायचं आपल्याला x. एक्स कसं काढसाल व्हिडिओ पॉज करा 2 सेकंडचा टाइम. एक्स कसं काढसाल सांगा बोला. एक्स कसं काढसाल एक्स चा फॉर्म्युला काय आहे पटकन बोला. एक्स कसं काढसाल मॅम आम्ही पहिले काय करू पहिले डी एक्स घेऊ नंतर डी घेऊ. dx ची व्हॅल्यू पुट करू -4 नंतर d ची व्हॅल्यू पुट करू नंतर काढू आपण x ची व्हॅल्यू. इथे काय येतील -2 आणि सेम असंच y चं पण काढू. पहिले घेऊ आम्ही dy नंतर घेऊ d. dy काय आहे आपला 8 आणि d काय आहे आपला 2. या दोघांचं केल्यावर काय होणार 4. आन्सर काय आलं 4. ओके क्लिअर आहे. मग लिहून घेऊ देअरफॉर सोल्युशन
सोल्युशन एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स काय पहिले -2 कॉमा वाय काय +4. ओके, तर हे आहे तुमचं आन्सर. चला पटकन स्क्रीनशॉट घ्या, पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके, नंतर मी इरेज करते. तर बघा आता आपण हे 2 क्वेश्चन काय केले सॉल्व केले. आता तुम्हाला तिसरं, चौथं आणि 5वं काय क्वेश्चन नंबर 3, 4 and 5 हे तुम्हाला होमवर्क आहे. आणि तुम्हाला कुठं पण काही अडलं तर आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ओके, तर बघा आता आपण डायरेक्टली जाऊ क्वेश्चन नंबर 6 वरती. मॅम क्वेश्चन नंबर 6 होमवर्क तर नाही ना, कारण की हे खूप हार्ड दिसतंय आम्हाला. काहीच हार्ड नाही आहे, एकदम सिम्पल आहे. आणि हे होमवर्क नाही आहे, मी तुम्हाला सांगते. पहिलं इक्वेशन घेऊ आपण काय 2x + 3y = 2. आणि दुसरं इक्वेशन आहे आपलं x - y/2 = 1/2. ओके, आता असं इक्वेशन आल्यावरती काय करायचं आपल्याला माहिती आहे. आपण x - y ब्रॅकेट मध्ये 1/2 = 1/2 असं लिहू शकतो. आता मी काय करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं मी तर वरती काय येऊन जाणार y, म्हणजे भेटणार का आपल्याला y/2. सेम हेच भेटणार आहे. मग याला असं लिहिलं तरी काही फरक पडतो काय नाही. मग आपण काय करू, यांना असंच लिहू. काय करू 1/2 ब्रॅकेट मध्ये बाजूला काय y. ओके, बघा मग d काढायचं आहे आपल्याला. पहिला आपण a1 याची व्हॅल्यू काढू काय 2, b1 काय 3 आणि c1 काय 2. तसंच a2 काय मॅम 1, x च्या पुढे काही नाही म्हणजे 1. b2 काय सांगा पटकन मॅम 1/2. आता c2 काय मॅम 1/2. आता करू आपण यांना सॉल्व. बघा d काढायचा आहे, मी डायरेक्टली घेते. ओके, a1 काय आपला 2, a2 काय 1, b1 काय 3, b2 काय 1/2. ओके, मग बघा आपण यांना सॉल्व करू. पहिलं काय होणार 2 × 1/2 म्हणजेच काय 2 × एक सेकंड हे काय -1/, मग इथं काय येणार =-1/, इथे पण काय येणार मायनस. ओके, बघा 1/2 पण काय मायनस. आता नंतर काय घेतो आपण मायनस फॉर्म्युलाचा आपला. नंतर काय 3 × 1 बघून घ्या. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू काय येणार खालचा 2 आणि वरचा 2 कॅन्सल आउट होऊन जातील. मग इथे काय येणार -1 -3, कारण की 3 1चा काय आहे ते 3. आता बघा -1 -3 आन्सर काय आलं -4. मग d ची व्हॅल्यू काय आली आपली मॅम, d ची व्हॅल्यू ना -4 आली. आता तसंच आपण dx काढू. सेम का काढू dx. मग आता आपण x वाली टर्म घेऊ का नाही, x च्या जागी आपण काय घेतो सॉरी a वाली टर्म घेऊ का नाही, a च्या जागी आपण c वाले घेतो. ओके, c काय आहे बघा c1 2 आणि नंतर c2 काय आहे 1/2. आता आपण घेऊ b ची व्हॅल्यू. b काय आपला b1 3 आणि b2 काय 1/2 पण काय मायनस. ओके, आता बघा यांची मल्टिप्लिकेशन करू. फॉर्म्युला काय म्हणते 2 × या दोघांचं मल्टिप्लाय होणार, हा y नाही आहे. ओके, 1/2 इथे मल्टिप्लाय होणार 1/2 पण काय होणार मायनस. फॉर्म्युला मध्ये काय आहे ते नंतर हे मायनस, परत काय येणार 3 × 1/2. आता बघा हा 2 कॅन्सल आउट होऊन जातील. इथे काय आला -1, खाली काही नाही आहे म्हणजेच काय आपण 1 घेऊ. ठीक आहे, सध्या 1 नाही घेऊ आपण, नंतर घेऊ. इथे काय येणार -1 डायरेक्टली. नंतर मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आणि मल्टिप्लाय मध्ये आपण अमोरासमोर करतो म्हणजेच काय डायरेक्टली 3 1 चा 3 म्हणजे 3/2 असं येऊन जाईल.
मग आता बघा हे फ्रॅक्शन वाला आहे, हे नाहीये, मग आपण याला पण फ्रॅक्शन वाला करून टाकू. खाली काही नाही म्हणजे आपण काय दिलं 1. ओके, आता बघा इथं काय होणार, 2 याला पहिले मल्टिप्लाय होणार, इथं काय होणार -2. 1 याला मल्टिप्लाय होणार, काय फरक पडणार का नाही. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, काय होणार इथं 2. डायरेक्ट काय होणार 2 इक्वल टू, बघा आता -2 -3 काय होणार -5 डिवाइड बाय 2. मग dx काय आलं -पाय डिवाइड बाय 2. हे आली आपली dx ची व्हॅल्यू. आता आपल्याला dy ची पण काढायची आहे, काढून घेऊ. मग dy इक्वल टू, मग आता काय करू आपण, dy पाहिजे, आता काय पाहिजे dy. मग आपण काय करू, हे वाले जे टर्म होते हे एलिमिनेट करून टाक. आता काय घेऊ, फक्त a1 a2 c1 c2. बघा आता a1 काय आपलं 2, सॉरी a2 काय आपलं 1, नंतर c1 काय 2, c2 काय 1/2 इक्वल टू, आता काय या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, मल्टिप्लाइड बाय केलं, नंतर फॉर्म्युल्यानुसार काय येते मायनस, परत या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाणार. ओके, कशाचं, या दोघांचं नंतर या दोघांचं, पहिले या दोघांचं केलं नंतर या दोघांचं. ओके, बघून घ्या इथं काय होणार, परत 2 कॅन्सल, इथे काय आला 1 मायनस या दोघांचा 2 1 2 काय आलं 2, इथे काय येणार -1, कारण की 1 -2 काय होणार -1. हे काय आली dy ची व्हॅल्यू, हे काय आली dy ची व्हॅल्यू. मग आता काय काढायचं, x आणि y, हे आपलं मेन. x काढू, x काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला dx डिवाइड बाय d. dx काय सांगा मॅम, याला थोडी वरती लिहिते. dx काय -5 डिवाइड बाय 2 आणि d काय आपलं -4. d काय आहे -4. आता मी याला कसं लिहिते, याला मी साईडला घेऊन घेते, म्हणजेच काय मायनस, याला मी साईडने घेते, म्हणजे इथं काय आला 1 डिवाइड बाय -4 आणि इथं -5 डिवाइड बाय 2. काय घेतलं मी -5 डिवाइड बाय 2. आता बघा इथं काय येते, इथं याला मल्टिप्लाइड बाय, मग इथं काय होते डायरेक्टली मल्टिप्लाय होते, काय होते डायरेक्टली मल्टिप्लाय, डायरेक्टली. मग इथं काय येणार 5 इथं वरते, मायनस इथं वरते, मग इथं काय होणार खाली येऊन जाणार, सॉरी वरती येऊन जाणार, पहिले -5 खाली येणार -8, वर काय येणार -5 डायरेक्टली मल्टिप्लाय होते, खाली येणार -8, कारण की -2 मल्टिप्लाइड बाय सॉरी -4 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच काय -8. मग हे मायनस मायनस काय होतील कॅन्सल आउट होतील. x ची व्हॅल्यू काय आली आपली 5/8. ओके, सेम y ची व्हॅल्यू काढायची आहे. पहिले काय घ्यायचं मी इथं dy डिवाइड बाय d इक्वल टू, मग dy काय आपला -1 आणि d काय आपला -4. मग आपण काय करू, या मायनसला कॅन्सल आउट करू, वरचा आणि खालचा मायनस कॅन्सल झाला, मग इथे काय आला 1 डिवाइड बाय 4. मग काय आली काय आली y ची व्हॅल्यू. मग आपण घेऊन घेऊ सोल्युशन. देअरफॉर सोल्युशन x, y काय आला x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आहे 5/8 आणि y ची व्हॅल्यू काय 1/4. ओके, तर हे आपलं फायनल आन्सर. चला पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या, हा या लेक्चरचा लास्ट क्वेश्चन होता. ओके, तर बघा इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपला. ओके, तुम्हाला जे 3 क्वेश्चन होमवर्क पण दिलेलं आहे, जर तिथं कुठं पण काही अडलं तर आम्हाला या नंबरवरती मेसेज करा. ओके, पहिले तुमचं नेम, नंतर क्लास, कोणत्या स्कूलवरून बोलतायत, तुमची सिटी आणि कोणत्या लेक्चरची तुम्हाला किंवा शीट पाहिजे असतील ते पण मिळून जातील तुम्हाला, आणि कुठल्या क्वेश्चनचं काही अडचण असेल
ते पण तुमची सॉल्व्ह होऊन जातील. ओके, तर एंड फॉर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.